महत्त्वाची बातमी समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ पसरल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। एकट्या रत्नागिरीत डेंग्यूचे 81 रुग्ण आढळल्यामुळे खळबळ माजली आहे। त्यापाठोपाठ राजापूरमध्ये 8, लांजा आणि गुहागरमध्ये प्रत्येकी 6 आणि संगमेश्वरमध्ये डेंग्यूचे 4 रुग्ण सापडले। घाबरून जाऊ नका, डेंग्यू हा बरा होणारा आजार आहे। आपल्या परिसरात स्वच्छता ठेवा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले। रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले यांच्याकडून आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांनी घेतलेला हा आढावा। आता आपण बघितलं तर आपल्याकडे डेंग्यूचं आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय। म्हणजे आता आमच्याकडे जे डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत ते सरकारी याच्यामध्ये जे एलायझा पॉझिटिव्ह येतात ते आकडेवारी जवळजवळ 100 क्रॉस केलेली आहे आणि याच्यामध्ये मॅक्झिमम रुग्ण जे आहेत ते रत्नागिरी आणि पेरियर म्हणजे रत्नागिरीच्या आजूबाजूच्या भागामधले पेशंट हे सर्वाधिक आहेत। आत्ता आपल्याकडे ज्या डेंग्यूच्या 2 ठिकाणी साथी झाल्या यावर्षी, एक गोळपमध्ये आणि दुसरं वरोड्यामध्ये, की तिथं मोठ्या प्रमाणावर पेशंट आढळून आले। तर हे या दृष्टीने म्हणजे डेंग्यूची आकडेवारी जी वाढत आहे त्या दृष्टीने आपण आव्हान सतत लोकांना करत आहोत की आपल्याकडे जे पाण्याचे साठे आहेत ते आपल्याला वारंवार मोकळे करायला पाहिजेत। पाणी आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर साठवू नाही दिलं पाहिजे। जे आपल्याला आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस जो पाळायचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला भांडी कोरडी करायची, जेणेकरून डास जी आहेत ते अंडी घालणार आहेत पाण्यामध्ये आणि त्या पाण्यामध्ये त्या डासांची उत्पत्ती वाढते आणि डासांमार्फत हे आजार पसरतात। डेंग्यूचा डास जो आहे त्याच्या अंड्यांमध्ये सुद्धा डेंग्यूचा व्हायरस ट्रान्समिट होतो। म्हणजे डेंग्यूचा जो अंड्यामधून निर्माण होणारा डास आहे तो परत डेंग्यूचा प्रसार सगळीकडे करू शकतो। या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची। आपल्या घराभोवती सुद्धा प्लास्टिक असेल, नारळाच्या करवंट्या असतील किंवा ड्रम्स असतील किंवा इतर सगळी ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तिथं पाणी आपल्याला ओतून द्यायला पाहिजे आणि तिथं डासोत्पत्ती स्थानं ही आपल्याला नष्ट करायचे, पाणी वाहतं करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर ह्या सूचना आपण सर्वांना देत आहोत। आपल्या आरोग्याच्या मार्फत आपण कंटेनर सर्वे करत आहोत। ज्या ठिकाणी पेशंट जास्त आहेत त्या ठिकाणी आपण फॉगिंगसारख्या ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत। तर या निमित्तानं डेंग्यूचे जे पेशंट आहेत त्यांना घाबरून न जाता आपल्याला कोणताही जरी ताप आला, कारण बऱ्याचशा व्हायरल फिवरमध्ये NS1 ही जी टेस्ट बऱ्याच ठिकाणी केली जाते ती पॉझिटिव्ह येते, म्हणजे ती डेंग्यूची कन्फर्मेटरी टेस्ट नाही, तरी पण आपण डेंग्यूचं जे व्हायरल इन्फेक्शन आहे त्या अनुषंगाने आपण ट्रीटमेंट चालू करतो आणि पेशंट बरा होण्यास त्यामुळे मदत होते। तर ह्या दृष्टीने सुद्धा लोकांनी डेंग्यू होऊ नये काळजी घ्यावी। त्याच पद्धतीनं आता पाणी अशुद्ध झाल्यामुळे सुद्धा आजार पसरले। आता आपण बघितलं की वायंगणीमध्ये आपल्याला गेल्या 2 दिवसामध्ये जे विहिरीचा स्रोत आहे तो दूषित झाला आणि त्याच्यामुळे डायरियाचे पेशंट हे आपल्याकडे आढळून आले। 8 ते 10 पेशंट आपल्याकडे आहेत, ते सर्व बरे झालेले आहेत। आपण घरोघरी सर्वेक्षणही केलेलं आहे, पाणी शुद्धीकरणही त्या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे। लोकांना पाणी उकळून गाळून पिण्याबाबत तसंच घरोघरी मेडिकलवरचं वाटपही आपण केलेलं आहे। त्यामुळे लोकांनी त्या पद्धतीनंही आपली काळजी घ्यायची आहे। आपल्याला बाहेरचे पदार्थ कोणतेही खाऊ नये। घरचं ताजं अन्न आणि घरचं जर आपण शुद्ध पाणी जर आपण सर्वांनी प्यालं तर आपल्याला हे सुद्धा आजार होणार नाही। वरवडे आणि गोळपमध्ये आत्ताच डेंग्यूचे साधारणपणे किती पेशंट आहेत? आत्ता एकही पेशंट नाही आहे। ही साथ आपल्याकडं 10-15 दिवसापूर्वी तिथं मोठ्या प्रमाणावर पेशंट झाले होते। आत्ता तिथं पेशंट नाहीत, परंतु आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण तिथं गेले आहेत। तरी परंतु रत्नागिरी आणि परिसरामध्ये मॅक्झिमम रुग्ण आहेत, त्यामुळं इथं सर्व लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर जिल्ह्याच्या दृष्टीनं विचार केला तर आपल्याला सांगितलं की 106 रुग्ण माझ्याकडे आहेत। त्याच्यामध्ये 81 रत्नागिरीचा आकडा आहे, 6 लांजाचा आहे, 4 संगमेश्वर, 6 गुहागर आणि 8 राजापूर असे ही आकडेवारी आहे। परंतु आपण दरवर्षी बघतो की खेडमध्ये सुद्धा आपल्याला दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण आपल्याला आढळून येतात। तर आपण सगळीकडेच सतर्कता ठेवलेली आणि आपलं कंटेनर सर्वेक्षण आहे ते आपण जास्तीत जास्त स्ट्रॉंग करत आहोत। रत्नागिरी तालुक्यामध्ये डेंग्यूचं प्रमाण वाढण्याचं काय कारण नेमकं? म्हणजे नाही, आता कारण असं आहे की मुळात जिथं पाणीसाठे आहेत, मी सांगितलं ना की डासांमार्फत पसरणारा आजार आहे, डासांची संख्या वाढते, त्यात परत डेंग्यूचे इन्फेक्टेड जर डास आले तर त्याच्यामुळे प्रसार त्याचा लवकर होतो। आता आपण बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी रोज खूप मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे पेशंट आढळत आहेत, सगळीकडेच आढळत आहे। त्यामुळे तिकडनं येणारं मायग्रेशनसुद्धा आपल्याला हे आजार पसरवायस कारणीभूत होणार आहे। त्यामुळे सर्वांनी याबाबतीत सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे। डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट कमी होण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे त्याची उपाययोजना का आपल्या आरोग्य यंत्रणेमार्फत होते का? प्लेटलेट्स कमी होणं हा एक डेंग्यूचा म्हणजे जेव्हा डेंग्यूचा फिवर जो असतो, डेंग्यू हिमोरेजिक फिवर ज्याला आपण म्हणतो, जर त्या पद्धतीचा डेंग्यू झाला तर दुर्दैवाने आपले प्लेटलेट्स कमी होतात आणि मग त्याच्यामध्ये खूप अशक्तपणा येतो, पेशंटला आपण ॲडमिट करतो आणि त्यावेळी त्याला प्लेटलेट्सची फार मोठ्या प्रमाणावर गरज भासू शकते। आणि ह्या प्लेटलेट्स ज्या आहेत त्या सर्वत्र उपलब्ध होत नाहीत। आपल्याकडे जे रक्तदान करणारी जी सर्व जे आपल्याला दाते सर्व रक्तदाते जे आहेत त्यांच्याकडनंच आपल्याला ह्या प्लेटलेट्स आपल्याला निर्माण करायला लागतात आणि त्याच्यामुळं ते रक्तदात्यांनाही आपण आवाहन करतो की प्लेटलेट्स करा आणि त्या प्लेटलेट्स दिल्यानंतर ते पेशंटला तो एक उपचार पद्धती आहे
सगळ्यांनाच हिमोरेजिक फिवर होत नाही, परंतु काही जणांच्या प्लेटलेट्स खूप कमी होतात आणि त्यामुळे हा धोका संपतो. सध्या या डेंग्यूच्या आजाराने एकही रुग्ण जिल्ह्यामधला दगावलेला नाही अजून. नाही, अजून तरी आपल्याकडं डेंग्यूमुळं काही डेथ झाल्या रिपोर्टेड नाही, पण खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी साथ पसरली होती आणि यावर्षी त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात हे डेंग्यूचे पेशंट आपल्याकडे आढळले होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.